नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 27 जानेवारी 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, तुमच्याकडे उच्च ऊर्जा क्षमता आहे. ती तुम्ही व्यावसायिक यश शिखरे गाठण्यासाठी वापरायला हवीत. आपल्या घनिष्ठ मित्रासोबत आज तुम्ही रिकाम्या वेळेचा आनंद घेण्याचा विचार करू शकता. तुम्ही आणि तुमचा जोडीदार मिळून आज एक अविस्मरणीय क्षणाचा अनुभव घ्याल. तुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या अत्तरासारखे काम करेल. तुम्ही प्रवास करणे आणि पैसे खर्च करण्याच्या मूडमध्ये असाल, परंतु नंतर त्याचे तुम्हाला दुःख होईल. घरातील कामं पुरी करण्यासाठी मुलं तुम्हाला मदत करतील. आजचा दिवस विशेष करण्यासाठी अगदी थोडासा तरी दयाळूपणा दाखवा. उपाय: दररोज शिवलिंगाचा अभिषेक करा आणि आर्थिक स्थिती चांगली ठेवा. वृषभ राशी, आजच्या दिवशी समोर येणारे गुंतवणुकीचे नवे पर्याय धुंडाळा. पण प्रकल्पाची व्यावहारिकता सखोलपणे अभ्यासल्यावरच आपला सहभाग जाहीर करा. मित्रपरिवार आणि नातेवाईक तुमच्या अधिक अपेक्षा धरतील. पण हीच वेळ आहे तुम्ही तुमची सर्व दारे जगासाठी बंद करून स्वतःला राजेशाही वागणूक द्याल. आज तुम्ही एकदम शांततेत राहाल आणि मौजमजा करण्याचा तुमचा मूड बनेल. प्रियकरबरोबर असताना नाटकीपणाने वागून आपल्या मूळ स्वभावात आणि वागणुकीत बदल करू नका. एका पायरीवर एका वेळी महत्त्वाचे बदल केलेत तरी यश निश्चितपणे तुमचेच आहे. विद्यार्थ्यांच्या डोक्यात आज प्रेमाचा ताप चढू शकतो आणि त्यामुळे त्यांचा बराच वेळ खराब होऊ शकतो. उपाय: आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी 11 वेळा ओम नीलवर्णाय नमः या मंत्राचा जप करा. मिथुन राशी, प्रभावी ठरणाऱ्या आणि महत्त्वाच्या पदावरील लोकांशी संपर्क साधता यावा आणि संपर्क वाढवावेत यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावणे ही चांगली संधी ठरेल. तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल कारण तुमचे प्रियजन तुमच्यासाठी आनंद निर्माण करतील. आपली उद्दिष्टे, अपेक्षा पूर्ण करण्यासाठी खाजगी संबंधाचा वापर आपल्या पत्नीस आवडणार नाही. धनाची देवाणघेवाण आज दिवसभर असेल आणि दिवस मावळण्याच्या वेळी तुम्ही बचत करण्यात यशस्वी असाल. तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल कारण तुमचे प्रियजन तुमच्यासाठी आनंद निर्माण करतील. आज तुमच्या कलात्मक क्षमतेमुळे अनेक लोकांची कौतुकाची थाप मिळेल आणि अनपेक्षित बक्षीसही मिळेल. उपाय: चांगले आरोग्य लाभ मिळवण्यासाठी घरात पांढऱ्या फुलांची रोपे अधिक लावा. कर्क राशी, कौटुंबिक व्यावसायिक प्रकल्प सुरू करण्यासाठी शुभ दिवस. चांगले यश मिळवण्यासाठी कुटुंबातील इतर सदस्यांची मदत घ्या. प्रेमात आज तुम्ही तुमच्या अधिकाराचा वापर करा. आपल्यातील द्वेषपूर्ण दोष काढून टाकून
समरसून जाणारी मैत्री करण्याचा गुण अंगी बाणवा. आपल्या मनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. दुष्ट प्रवृत्तीवर वेळीच ताबा मिळवणे चांगले असते. आजच्या दिवशी आपल्या खर्चावर नियंत्रण मिळवा. चैनीसाठी पैशाची उधळपट्टी होणार नाही याची काळजी घ्या. एका पायरीवर एका वेळी महत्त्वाचे बदल केलेत तर यश निश्चितपणे तुमचेच आहे. ज्यांच्या घरातील व्यक्ती तक्रार करतात की ते कुटुंबाला पर्याप्त वेळ देत नाहीत, आज कुटुंबियांना वेळ देण्याच्या बाबतीत विचार करू शकतात. खूप कालावधीनंतर तुम्ही आणि तुमचा जोडीदार कोणत्याही भांडणाशिवाय शांत दिवस घालवाल. उपाय: चांगल्या आरोग्यासाठी बदाम, अख्खे शेंगदाणे, विभाजित हरभरे खा आणि धार्मिक व आध्यात्मिक ठिकाणी पिवळे कपडे परिधान करा. सिंह राशी. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांची तब्येत तुमच्या तणावाचे कारण ठरू शकते. प्रेम अमर्याद असते, असीम असते हे यापूर्वी तुम्ही ऐकले असेल, पण आज तुम्ही त्याचा अनुभव घेणार आहात. भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण होऊन बसेल. तुमचे अनपेक्षित वागणे तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांना गोंधळात टाकेल आणि तुम्ही सुद्धा निराश असाल. दीर्घकालीन प्रलंबित अशी गुंतवणूक टाळा. मित्रमैत्रिणींबरोबर फिरायला जा आणि काही आल्हाददायक क्षण अनुभवा. तुमच्या नियमित कष्टाचे आज चांगले चीज होईल. खेळणे हा जीवनातील महत्त्वाचा भाग आहे, परंतु खेळण्यात इतके व्यस्त होऊ नका की त्याचा परिणाम तुमच्या शिक्षणात होईल. उपाय: चंद्राच्या प्रकाशात 15 ते 20 मिनिट बसल्याने आरोग्यासाठी चांगले राहील. कन्या राशी. आज तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीकडे तुमच्या भावना व्यक्त करण्यात अपयशी ठराल. आजच्या दिवशी तुमच्या कामात प्रगती झालेली दिसून येईल. तुम्ही आज खरेदीला गेलात तर तुमच्या स्वतःसाठी चांगले कपडे घ्याल. तुमच्या जोडीदाराची प्रकृती काहीशी खालावेल. मनामध्ये सकारात्मक विचार चालू ठेवा. आकर्षक वाटणाऱ्या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी वर विचार न करता त्याच्या मुळाशी जा. गुंतवणूक करण्यापूर्वी आणि कोणताही शब्द देण्यापूर्वी तज्ज्ञांशी बोलून घ्या. तुम्हाला मदतीचा हात देण्यास तुमचे नातेवाईक तयारी दर्शवितील. उपाय: आपल्या प्रेमीला भेटण्यापूर्वी वेलची खा. याने प्रेम आयुष्यात शुभता येईल. तूळ राशी. आज तुमच्याकडे तग धरून राहण्याची क्षमता असेल आणि तुमची पैसे कमावण्याची ताकद किती आहे याची माहिती तुम्हाला मिळेल. आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याची अनेक कारणे आहेत. आज तुमच्या जोडीदाराच्या निरागस वागणुकीमुळे तुमचा दिवस खूप सुंदर जाईल. प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल. आपल्या अपेक्षेप्रमाणे पैसे मिळणार नाहीत. घरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. सगळ्यांसाठी प्रेम हाच पर्याय आहे याची आज तुम्हाला जाणीव होईल. उपाय:
अपाहिजला रेवड्या वाटल्याने पारिवारिक आयुष्य चांगले राहील. वृश्चिक राशी, दिवसाच्या उत्तरार्धात आपण आराम करण्यास प्राधान्य द्याल आणि आपल्या कुटुंबियासोबत वेळ घालवाल. आपल्या प्रिय व्यक्तीचे अस्थिर अनियंत्रित वागणे तुमचा मूड खराब करू शकते. आजच्या दिवशी अटेंड केलेल्या व्याख्यानामुळे आणि परिसंवादामुळे तुम्हाला प्रगतीसाठी नव्या संकल्पना सुचतील. हृदयरोग असणाऱ्यांनी कॉफी सोडण्याची तातडीची गरज आहे. यापुढेही असेच कॉफी घेत राहिलात तर आपल्या हृदयावर अनावश्यक दडपण येईल. आज तुम्ही आपल्या घरातील वरिष्ठ लोकांकडून पैशाची बचत करण्याला घेऊन काही सल्ला घेऊ शकता आणि त्या सल्ल्याला आयुष्यात महत्त्वही देऊ शकता. आज अनेक असे प्रश्न उद्भवतील ज्याकडे ताबडतोब लक्ष घालणे गरजेचे आहे. तुमच्या जोडीदाराच्या मागण्यामुळे तुमच्यावर तणाव येईल. उपाय: निळे बूट घातल्याने प्रेम आयुष्य अतिउत्तम होईल. धनु राशी, आपल्या निखळ आणि उदार प्रेमाचे आपणास योग्य ते चीज होईल. मान्यवर श्रेष्ठ व्यक्तीबरोबरच्या चर्चेमुळे चांगल्या नव्या कल्पना आणि योजना सुचतील. ऑफिसमधून लवकर घरी जाण्याचा प्लॅन आज तुम्ही ऑफिसमध्ये पोहोचूनही करू शकता. आज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल. तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा निम्माच वेळ लागेल. कार्यक्षेत्रात किंवा व्यवसायात तुमचा निष्काळजीपणा आज तुम्हाला आर्थिक नुकसान देऊ शकतो. तुम्हाला आज काही समस्या उद्भवतील, पण वास्तववादी राहा आणि मदत करणाऱ्या लोकांकडून चमत्कार घडेल अशी अपेक्षा बाळगू नका. उपाय: पारिवारिक सुख वाढविण्यासाठी दारू पिऊ नका, कारण सूर्य सात्विक ग्रह आहे आणि तामसिक वस्तूपासून चिडतो. मकर राशी, प्रिय व्यक्ती अथवा जोडीदाराशी झालेल्या चांगल्या संवादामुळे आज तुम्हाला हुरूप येईल. कामाच्या ठिकाणी ज्याचे तुमच्याशी फार जुळत नव्हते, आज त्या व्यक्तीशी तुमचा संवाद होईल. या राशीतील व्यक्ती रिकाम्या वेळेत आज कुठल्याही समस्याचे समाधान करण्याचा प्रयत्न करू शकतात. तुमचे वैवाहिक आयुष्य म्हणजे धमाल, आनंद आणि समाधान वाटेल. तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यास लाभदायक दिवस. आई-वडिलांच्या आरोग्यावर तुम्हाला आज अधिक धन खर्च करावे लागू शकते. यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडेल, परंतु नात्यामध्ये मजबूती येईल. घरात नव्याने आलेल्या सदस्यामुळे साजरीकरण आणि पार्टीचे आनंददायी वातावरण तयार होईल. उपाय: वाढीव आर्थिक परिस्थितीसाठी एक केळीचे झाड लावा, त्यास वाढवा आणि त्याची पूजा करा. कुंभ राशी, प्रेमीला आज तुमच्या कुठल्या गोष्टीचे वाईट वाटू शकते आणि ते तुमच्याशी नाराज होतील. त्याच्या आधीच आपली चूक मान्य करा आणि त्यांची मनधरणी करा. स्वतःबद्दल छान वाटावे अशा गोष्टी घडण्याचा एकदम अद्भुत दिवस.
आज तुम्ही त्या लोकांना उधार देऊ नका ज्यांनी तुमची मागील उधारी चुकवलेली नाही. मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्यावर आपले निर्णय आणि मते लादू नका. कदाचित तुमच्या आवडीनुसार ते स्वीकारले जाणार नाहीत आणि ते विनाकारण नाराज होतील. तुम्ही तुमच्या संकल्पना चांगल्या तऱ्हेने मांडल्यात आणि तुमच्या कामात उत्साह आणि शेवटपर्यंत चिकाटी दाखविली तर तुम्ही फायद्यात राहाल. विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आजचे काम उद्यावर नाही टाकले पाहिजे. तुम्हाला जेव्हाही रिकामा वेळ मिळेल आपले काम पूर्ण करा. असे करणे तुमच्या हिताचेही असेल. तुमचे वैवाहिक आयुष्य साजरे करण्याच्या अनेक संधी आज तुम्हाला मिळतील. उपाय: दुधात हळद एकत्र करून अंघोळ करा आणि कौटुंबिक जीवनात शांतता आणि आनंद मिळवा. मीन राशी. आज लोक तुमचे अभिनंदन करतील. याच अभिनंदनाची, कौतुकाची थाप मिळण्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता. तुमच्या जोडीदाराचे नातेवाईक तुमच्या वैवाहिक आयुष्यातील शांतता भंग करतील. आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला दिवस. तुमचे उल्हासित मन तुम्हाला योग्य ती ऊर्जा पुरवेल आणि आपणास आत्मविश्वास मिळवून देईल. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची पूर्ण शक्यता आहे. जर तुम्ही कुठल्या व्यक्तीला पैसा उधार दिला आहे तर आज तो तुम्हाला परत मिळण्याची शक्यता आहे. मुलं खेळावर आणि इतर आउटडोअर उपक्रमावर अधिक वेळ घालवतील. त्रयस्थ व्यक्तीचा हस्तक्षेप तुम्ही आणि तुमच्या प्रिय व्यक्तीमध्ये संघर्ष निर्माण करू शकतो. नव्या तंत्राचा आणि कौशल्याचा वापर करिअरमधील प्रगतीसाठी करणे गरजेचे आहे. उपाय: एक रोमांचक प्रेम जीवनासाठी गरीब आणि गरजू लोकांमध्ये काळे कापड वितरित करा. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.